त्यावेळी त्यांनी संबोधन केलं त्या मेळाव्याला आणि त्या मेळाव्यामध्ये असे अनेक मुद्दे त्यांनी उचलले। ते कोणत्या बाबत होते तर निवडणूक आयोगाच्या विरोधात होते। राज ठाकरे अगदी बेंबीच्या देठापासून कशा प्रकारे खोटं रेटतायत याची आपल्याला आता खात्री झालेली आहे। हेच ते वास्तव आहे। आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि व्हिडिओ माझा शेअर करा, लाईक करायला विसरू नका। वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। तो भारत माता की जय, वंदे मातरम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळकर। मित्रांनो, राज ठाकरेंनी एक मेळावा भरवला होता, आपल्या पक्षाचा मेळावा, मनसेचा मेळावा, आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांचे तमाम कार्यकर्ते उपस्थित होते आणि नेतेही उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी संबोधन केलं त्या मेळाव्याला आणि त्या मेळाव्यामध्ये असे अनेक मुद्दे त्यांनी उचलले। ते कोणत्या बाबत होते तर निवडणूक आयोगाच्या विरोधात होते। मित्रांनो, हेच मुद्दे राहुल गांधींनी सुद्धा उचलले होते बिहारच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, आणि त्यांनी निवडणूक आयोगाला चोर ठरवलं होतं आणि अनेक पुरावे त्यांनी सादर केले होते। आणि सर्व पुरावे सादर केल्यानंतर शेवटी काय पुढे आलं? खोदा पहाड निकला चूहा। मित्रांनो, राहुल गांधीने कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा काय प्रकारे घोळ झालेला आहे, कसा काय प्रकारे घोळ झाला आहे निवडणुकीच्या दरम्यान, तो दाखवून देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यातून त्यांनी अनेक याद्या दाखवल्यात, मतदारांच्या याद्या दाखवल्यात, आणि राज्य कोणतं निवडलं तर कर्नाटक। कर्नाटकमध्ये सरकार कोणाचं आहे तर काँग्रेसचं। मग हे प्रश्न त्यांनी काँग्रेसच्या सरकारला विचारायला हवं होतं। जर निवडणूक आयोगाने हे सगळे घोळ करून काँग्रेसला जिंकवून दिलं असेल आणि तिथे काँग्रेसचं सरकार आलं असेल तर खरोखरच राहुल गांधी म्हणतात ते खरं आहे। आता राहुल गांधीने आरोप कोणावरती लावला आहे तर भारतीय जनता पार्टीवरती। कर्नाटकमध्ये पराजय कोणाचा झाला आहे तर भारतीय जनता पार्टीचा। सरकार कोणाचं स्थापन झालं आहे तर काँग्रेसचं। म्हणजे ही सुरुवात कोणी केली होती निवडणूक आयोगाला दोषी ठरवण्याची? ती राहुल गांधी। मित्रांनो, राहुल गांधी यांनी आज तग्यात म्हणजे 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोदी ज्यावेळी पंतप्रधान बनलेत त्यानंतर जे काय आरोप लावलेत ते धादांत खोटे होते। नरेंद्र मोदीजींना चोरसुद्धा म्हटलं त्याने। ते नरेंद्र मोदीजींना त्यांनी अगदी नाना विधानं लावलीत। रफेल ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, मग त्या दरम्यान कोर्टाने सुद्धा त्यांच्याकडे पुरावे मागितलेत, नाहीतर काय सांगितलं की तुम्ही माफी मागा। ती माफी त्यांनी मागितली, अनेक वेळा त्यांनी माफीसुद्धा मागितली या राहुल गांधीने। अगदी सावरकरांविरोधात जे भाष्य केलं त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी माफी मागितलेली आहे। असे माफीवीर राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षासोबत हे उभाटाचे वीर म्हणजे कोण? उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्वेसर्वा। कारण आता ते शिवसेनेचे कोणी नाही आहेत, शिवसेनेमधून त्यांची हकालपट्टी झालेली आहे। लक्षात आलं का? शिवसेनेमधून त्यांची हकालपट्टी झालेली आहे। मग आता ते कुठल्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उभाठा। आता हे उभाठा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे। त्या महाविकास आघाडीच्या सोबत आता हे राज ठाकरे जाऊन बसलेत आणि त्यांनी त्यावेळी ती पत्रकार परिषदसुद्धा घेतली। या अगोदरचा एक मी व्हिडिओ बनवला आहे, कोणी कोणाला काढलं हे त्यांचं भाष्य आहे तिथलं। त्याच्यावरती सुद्धा मी चर्चा केलेली आहे, कोणी कोणाला काढलं। आता त्याचं उत्तर राज ठाकरेंनी द्यावं। शिवसेनेतून राज ठाकरेंना काढलं
म्हणजे बाहेर फेकून दिलं. सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे असताना त्यांना अध्यक्ष न बनवता उद्धव ठाकरेला अध्यक्ष बनवलं, त्यावेळीची गोष्ट आहे. की नंतर आता उद्धव ठाकरेंनी त्यांची नाना तऱ्हेने विशेषणं लावून त्यांची ओळख करून दिली आहे. त्यावेळी त्यांना बाहेर काढून टाकलं. म्हणजे कोणी कोणाला जन्म दिला? उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेला की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेला? याचं उत्तरसुद्धा राज ठाकरेंनी द्यावं. असो मित्रांनो, आपल्याला विडंबन नाही करायचं आहे. महत्त्वाचा विषय काय आहे तर राज ठाकरेंनी काही मुद्दे उपस्थित केले. त्या मुद्द्यावरती आपल्याला काय करायचं आहे? गौर करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे. त्यांनी पहिला मुद्दा जो उपस्थित केला तो म्हणजे लोहपुरुष. कोण लोहपुरुष? आठवते का तुम्हाला? ह्या भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल. ह्या वल्लभभाई पटेल यांच्यावरती आरोप लावला, ठपका लावला. तो काय तर वल्लभभाई पटेल यांनी वक्तव्य केलं होतं की मुंबई ही गुजरातला जोडावी म्हणून. म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे बघा मित्रांनो. भाषेवार प्रांत करायचा हा विषय कधी आला तर लोहपुरुष यांच्या नंतर, ते हयात नसताना, ते या जगात नसताना. म्हणजे वल्लभभाई पटेल जगात नव्हते, ते या जगाला सोडून गेले होते. त्यानंतर हा मुद्दा उपस्थित झाला, भाषेवार प्रांत योजना, प्रांत मांडणी. लक्षात आलं का? मग ज्या वेळेला हे वल्लभभाई पटेल हयातच नव्हते, ते जीवित नव्हते, अशा वेळी ते मुद्दा कसा उपस्थित करू शकतात? हा माझा प्रश्न आहे या राज ठाकरेंना. म्हणजे तुम्ही किती खोटं बोलाल, किती भ्रम पसरवाल, किती दिशाभूल कराल, त्या लोहपुरुषाला तुम्ही आणखीन किती काय कराल? त्या लोहपुरुषाची इज्जत काढाल, त्यांचा अपमान कराल, त्यांचा उपमर्दन कराल. त्या लोहपुरुषांनी हे जे काय राज्य आहेत ना आता संघटित होऊन एक देश तयार झाला आहे, त्या सर्व राज्यांना संघटित करणारे म्हणजे हे लोहपुरुष वल्लभभाई पटेल. पण काँग्रेसनी म्हणजे नेहरूंनी जो एक राज्य घेतलं होतं या देशात सामील करण्यासाठी, ते राज्य कोणतं तर जम्मू काश्मीर. आणि 70 वर्ष त्या जम्मू काश्मीरमध्ये काय घडत होतं हे जगाला माहिती आहे. असो मित्रांनो, मग राज ठाकरेंनी ज्यावेळी आरोप लावलेत या वल्लभभाई पटेलवरती, त्यावेळी त्यांनी विचार करायला पाहिजे होता. वल्लभभाई पटेल हे हयात नव्हते. काय बोलावं आणि किती खोटं बोलावं, काय सांगणार? दुसरा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला तो काय आहे तर हे युती सरकार जे निवडून आलं ना, ते 232 उमेदवार निवडून आणलेत. त्या युतीलासुद्धा त्याच्याबद्दल आश्चर्य वाटलं. सन्नाटा पसर गया, युती में भी सन्नाटा पसर गया. आता सन्नाटा कुठे पसरला होता ते सर्वांना माहिती आहे. या चाय बिस्कुट पत्रकारितेमध्ये, या चाय बिस्कुट पत्रकारितेमध्ये हा सन्नाटा पसरला होता. कारण काय झालं, कसं झालं, कसं काय घडलं हे? कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेच आरोप लावणारे निवडणूक आयोगावरती जिंकून आले होते. त्यावेळी त्यांनी जल्लोष केला होता आणि काय म्हटलं होतं, या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या राहुल गांधीने हेच नरेंद्र मोदीजी यांचा पराभव झाला आहे. आणि आता काय म्हणत आहेत, नरेंद्र मोदीजी वोट चोर आहेत, मतदानाची चोरी करतात, निवडणूक आयोग वोट चोर आहेत, मतदानाची चोरी करतात आणि भारतीय जनता पार्टीच्या झोळीत टाकतात. काय गंमत आहे की नाही मित्रांनो? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी तुम्ही विजयी होता आणि तुमचे 95 काय 99 उमेदवार निवडून येतात, त्यावेळी तुमचा हा विजय असतो. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी तुमचा पराजय होतो त्यावेळी तुम्ही काय म्हणता, वोट चोरी झाली. मित्रांनो, त्याच दरम्यान आणखीन 2 विधानसभेच्या निवडणुका झाल्या, झारखंड आणि जम्मू काश्मीर. तसं जर बघायला गेलं तर जम्मू काश्मीरमध्ये आणि झारखंडमध्ये
हा करिश्मा करता आला असता कोणाला? नरेंद्र मोदीजींना, या निवडणूक आयोगाला, आणि भारतीय जनता पार्टीचा विजय घडवून आणता आला असता. वोट चोरी करून, EVM हाईक करून. आता EVMला दोष दिला जात नाही आहे, त्या राहुल गांधींनी त्याला क्लीन चिट दिलेलीच आहे. आता दोषी कोण आहे? तर निवडणूक आयोग. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी काय पुरावे दिलेत? तर वडिलांचं आणि मुलीच्या वयाचं डिफरन्स दाखवलं, कोणी कोणाला काढलं. म्हणजे काय पुरावा दिला बघा. प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. लक्षात आलं का? जी छपाई झाली त्या छपाईमध्ये अशी गडबड होऊ शकते. पण कोण सांगणार ना? ज्यांना खोटंच बोलायचं आहे, खोटेच नरेटिव्ह सेट करायचे आहेत, त्यांचं तोंड कोणी धरू शकत नाही. धरू शकतो, नाही धरू शकत. आणि जरी धरलं, तोंडात बोळे कोंबलेत, तरी त्यांची मानसिकता कोणी थांबवू शकत नाही. त्यांच्या मनात जे चक्र चालणार ना, ते अशाच प्रकारे चालणार. लक्षात आलं का? असो मित्रांनो, पुढचा मुद्दा मी घेतो. आणखीन एक मुद्दा काय? तर 96 लाख मतदारांची घुसखोरी केली. कोणी? ह्या निवडणूक आयोगाने. कुठून आणलेत? कसे आलेत? त्याचे पुरावे काही नाहीत. फक्त आकडा दिला. 96 लाख मतदारांची या मतदार यादीमध्ये काय केली? घुसवणूक केली, घुसवलेत, आणि भारतीय जनता पार्टीला जिंकून दिलं. अरे जर तुमच्याकडे पुरावे असतील 96 लाखाचे त्या मतदारांचे, ज्याची यांना घुसवलं गेलं आहे त्या मतदार यादीमध्ये, हे सर्व घ्यायचं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं. कमीत कमी हे जे काय महाराष्ट्राचं न्यायालय आहे, महाराष्ट्राचं न्यायालय म्हणजे राज्याचं न्यायालय म्हणजे कोण? उच्च न्यायालय. त्या उच्च न्यायालयामध्ये जायचं. तिथे नाही आलं की मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं. मग जायला हवे होते ते राज ठाकरे हे सगळे पुरावे घेऊन. जे पुरावे घेऊन हे राहुल गांधी जाऊ शकलेत नाहीत, ते पुरावे देऊ शकले नाहीत. त्यांनी लिहूनसुद्धा दिलं नाही की हे मी जे पुरावे देतोय किंवा हे सादर करतोय, हे जे सांगतोय ह्या देशाला, या देशातील जनतेला ते खरं आहे, असं ते लिहूनसुद्धा देऊ शकले नाहीत. निवडणूक आयोग सांगत होतं लिहून द्या आणि त्याच्यावरती सही करा आपली, असं ॲफिडेविट लिहून द्या. मग राहुल गांधी जर खरे असते तर त्याने लिहून दिलं असतं ना, बिनधास्त लिहून दिलं असतं आणि त्याच्या खाली सही केली असती आणि काँग्रेसचा हे पण काय म्हणतात त्याला स्टॅम्पसुद्धा मारला असता, नाही का, त्या पक्षाचा अधिकृत स्टॅम्प. मित्रांनो, ते करू शकले नाहीत. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे त्यानंतर कोर्टात गेले होते, सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने यांना लाथ मारून तिथे हकलवून लावलं. ते सादर करू शकले नाही पुरावे. आणि आता हे राज ठाकरे काय करतायत? बोंबा मारतायत. आणि मोठा आता आम्ही एक काय करणार आहोत, सगळे पक्ष एकत्र येऊन एक लॉंग मार्च काढणार आहोत. कोणासाठी, कशासाठी, कसले उद्योग चालवलेत? तर भ्रम फिरवणं, भ्रम प्रसवणं, दिशाभूल करणं, बस. याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे दुसरा अजेंडा नाही आहे. मी आताच बोललो ना की 96 लाख जर मतदार घुसवले असतील या मतदार यादीमध्ये, तर न्यायालयात जाऊन त्यांनी ते पुरावे सादर करावेत आणि निवडणूक आयोगाला दोषी करार करावं. त्या कशातून? न्यायालयातून. असो मित्रांनो, खोटं बोला आणि रेटून बोला, हेच त्यांचे उद्योग आहेत. आता यांच्या मुलांनी असं कोणतेही उद्योग केलेले नाहीत, असले कोणतेही उद्योग नाही आहेत, कसले व्यवसाय नाही आहेत, कुठल्या कंपन्या नाहीत, कसलं दुकान नाही आहे. असं असतानासुद्धा यांनी करोडोची ही मालमत्ता कशी काय उभी केली, याचं उत्तर कधी त्यांनी दिलं नाही. आणि ज्या आपल्या भावाच्या सोबत ते आता महाविकास आघाडीमध्ये सामील झाले आहेत, त्या भावाला त्यांनी प्रश्न विचारले नाहीत या महानगरपालिकेबद्दल, मुंबईच्या महानगरपालिकेबद्दल, की तू एवढी वर्ष ह्या महापालिकेवरती राज्य करत होतास, तुझ्या हातात ही महापालिका होती, त्यावेळी तू काय विकास केलेत, कोणत्या योजना राबवल्यात,
असं काय या मुंबईचा उद्धार केलास ते बाबा दाखव. हा प्रश्न नाही विचारला. शेजारीच बसले होते उद्धव ठाकरे आणि टाळ्या पिकवत होते, हशा पिकत होते. म्हणजे विचार करा मित्रांनो, काय आहे की नाही गंमत. चोराच्या बाजूला एक चोर बसला, खोट्याच्या बाजूला एक दुसरा खोटा बसला. म्हणजे खोटे खोटे दोन आणि महाराष्ट्राच्या माती एक लखोटे, कसले खोटेपणाचे. असो मित्रांनो, आणखीन एक मुद्दा आपण विचार करूया. नरेंद्र मोदीजींवर त्यांनी एक आरोप लावला. त्यांनी एक लावतो व्हिडिओ. आणि नरेंद्र मोदीजी ज्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी एक भाषण केलं होतं. त्या भाषणामधील त्यांनी काही मुद्दे समोर आणलेत आणि ते काय म्हणाले, त्यावेळी नरेंद्र मोदीजींनी सुद्धा निवडणूक आयोगावरती आरोप लावले होते. पण ते आरोप कोणते होते हे सांगितले नाहीत, फक्त भ्रम पसरवला. आरोप कोणते होते तर त्यांनी जे काय आरोप उपस्थित केले होते ते 3 राज्यांवरती होते. एक पश्चिम बंगाल, एक बिहार आणि एक राजस्थान, अशा 3 राज्यांवरती त्यांनी आरोप ठेवले होते नरेंद्र मोदीजींनी. ते कोणत्या संदर्भात होते तर तुम्ही त्या राज्यांमध्ये रिंगिंग चालू आहे. लक्षात घ्या, काय चालू आहे? रिंगिंग. म्हणजे तिथे हिंसा घडून येते, म्हणजे तिथे हिंसा घडून येते, रिंगिंग होते. आतासुद्धा या पश्चिम बंगालमध्ये रिंगिंग होते, हिंसा होते. त्यांनी शब्द काय वापरला? रिंगिंग, म्हणजे हिंसा. आणि तुम्ही त्या हिंसेवरती प्रतिबंध आणू शकत नाही आहात. ज्या आतासुद्धा वर्तमान काळातसुद्धा त्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या राज्यातसुद्धा ही हिंसा घडते. पण ह्याच्या विरोधात हे राज ठाकरे बोलले नाहीत. तुम्ही कधी ऐकलंत का या राज ठाकरेंच्या मुखातून या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये कशा काय प्रकारे निवडणूक लढवतात, कशा काय प्रकारे हिंसा घडवतात आणि कशा प्रकारे ते जिंकून येतात, याबद्दल हे राज ठाकरेंनी एक ब्रशसुद्धा काढला नाही. पण त्यांनी नरेंद्र मोदीजींचा तो व्हिडिओ दाखवला, लावतो व्हिडिओ म्हणून, आणि काय केलं? खोटं नरेटिव्ह सेट केलं. त्याचं उत्तर द्यावं राज ठाकरेंनी की तुम्ही खोटं का बोललात. नरेंद्र मोदीजींनी निवडणूक आयोगावरती मतदार यादीबद्दल कोणताही आक्षेप लावलेला नाही आहे. तो आक्षेप कोणता आहे? हिंसा घडण्यावरती. लक्षात आलं का? रिंगिंग जे झालं त्या रिंगिंगवरती त्यांचा ते शब्दसुद्धा त्यांनी वापरले, रिंगिंग. म्हणजे किती खोटं बोलायचं, किती खोटं बोलायचं, किती खोटं नरेटिव्ह सेट करायचं. मित्रांनो, हे मुद्दे आहेत. असे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केलेत. मित्रांनो, आणखीन एक त्यांनी मुद्दा उपस्थित केला. तो मुद्दा कोणता आहे? निवडणूक आयोगाच्या त्या मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्याच्याबद्दल अनेक आमदारसुद्धा बोललेत, भाजपाचे आमदारसुद्धा बोललेत, असं ते म्हणत आहेत. भाजपाच्या आमदारांनी त्याच्यात त्रुटी हा शब्द वापरला आहे. अनेक त्रुट्या आहेत असं सांगितलं आहे. त्या त्रुट्या कोणत्या आहेत तर त्यांनी दाखवलेलं वयामधल्या फरकाचं, नावामधल्या फरकाचं, किंवा डबल नाव आलेत. 2 ठिकाणी एका उमेदवाराचं नाव आलं आहे, अशा अनेक त्रुट्या आहेत. आणि ते आजकालच्या त्रुट्या नाही आहेत, ते पुरातन त्रुट्या आहेत. आणि त्याच्यावरच आज SIR आणलेला आहे. निवडणूक आयोग आता साफसफाईला लागली आहे. जी मागणी हे राज ठाकरे करतायत तीच मागणी यापूर्वीच निवडणूक आयोगाने मान्य केले आणि त्या मान्यतेनुसार आज निवडणूक आयोग साफसफाई करते. कशामध्ये? त्या वोटिंग लिस्टमध्ये. लक्षात आलं का? SIR करून. आणि ह्या SIRलाच बिहारमध्ये विरोध केला गेला. या राहुल गांधींनी या SIRलाच विरोध केला होता. ज्या राहुल गांधींच्या सोबत हे मांडीला मांडी लावून बसलेत राज ठाकरे, त्यांनी जरा विचारावं ह्या राहुल गांधींनी विरोध कशावरती केला. पश्चिम बंगालमध्ये या ममता बॅनर्जींनी तर धमकीच दिली आहे
तुम्ही इथे पश्चिम बंगालमध्ये SIR करून तर दाखवा, काय होईल? आग डोम उसळेल. म्हणजे जी साफसफाईची मोहीम राबवत आहेत आता निवडणूक आयोग, त्याच्या विरोधातच हे सगळे कुभांड रचणारे, हे खोटे नरेटिव्ह सेट करणारे काय करतायत? आवाज उठवत आहेत. मग नक्की राज ठाकरेंना काय हवं आहे? हा SIR मान्य आहे का हे त्यांनी सांगावं. निवडणूक आयोगाने हा जो SIR आणला आहे तो मान्य आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं. मित्रांनो, राज ठाकरे स्पष्ट करू शकतात का? तुम्हाला काय वाटते? परत एकदा त्यांनी EVM वरती सुद्धा काय केलं आहे? आक्षेप घेतलेला आहे. EVM मध्ये दोष आहे, EVM हॅक करू शकतो. मग निवडणूक आयोगाने यापूर्वीसुद्धा अनेक वेळा प्रत्येक पक्षाला, समस्त पक्षांना, समस्त संघटकांना, संघटनेला काय केलं आहे? आमंत्रित केलं आहे, तुम्ही या आणि हा EVM हॅक करून दाखवा. जरी वैयक्तिक एखादी व्यक्ती गेली, एखादा नागरिक जरी गेला आणि त्यांनी जर तो EVM हॅक करून दाखवला तरी निवडणूक आयोग ते स्वीकारेल. मग मला सांगा, कुठलीही संघटना, कुठलाही पक्ष, कुठलीही एखादी व्यक्ती, एखादा नागरिक हा निवडणूक आयोगात जाऊन त्याने ते निवडणूक आयोगाचं जे EVM आहे ते EVM हॅक करून दाखवू शकला नाही. मग कशाला त्याच्यावरती तोंडसुख घेताय ना? तुम्हाला जर त्याची खात्री असेल, माहिती असेल, ज्ञान असेल, जा एकदा त्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आणि जाऊन तिथे ही EVM मशीन हॅक करून दाखवा. तुमच्याकडे कोण तज्ज्ञ असेल त्या तज्ज्ञाला घेऊन जा, नाहीतर हे आरोप बंद करा. जनतेला समजायला लागलं आहे, आता जनतेला उमजायला लागलं आहे की नक्की काय चाललं आहे, नक्की काय होते. आणखीन एक मोठा आरोप केला त्याने. काय म्हटलं? हा अटल सेतू आणि जो नवीन मुंबईमध्ये एअरपोर्ट जो निर्माण केला आहे, ह्या योजना राबवल्या आहेत अटल सेतूचं आणि एअरपोर्टच्या, ह्या ज्या काय योजना, हे जे काय विकास आणलेला आहे, ह्या विकासामुळे मुंबई ही गुजरातमध्ये जाईल. काय तर्क आहे बघा. काय तर ह्या अटल सेतूमुळे किंवा नवीन मुंबईच्या ते एअरपोर्टमुळे गुजरातमध्ये जाईल मुंबई, हे त्यांनी तर्क लावलं. हास्यास्पद आहे की नाही मित्रांनो? प्रमुख मुंबई आहे, त्या मुंबईमध्ये 38 ते 40% मराठी माणूस राहिला आहे. म्हणजे 60-62% तिथे कोण आहे? तर इतर प्रांतीय आहे, इतर भाषीय आहे, तिथे मतदार आहे. मग राज ठाकरेंनी एक निर्णय घ्यावा आणि काय सांगावं की मुंबईमधील जे रस्ते आहेत, मुंबईमध्ये जे काय योजना राबवल्या जातील, ज्या काय गोष्टी घडवल्या जातील, जी काय इस्पितळं असतील, जी काय उद्यानं असतील, या सगळ्यांचा वापर फक्त मराठी माणसांनी करावा. आणि मराठी माणसांच्या व्यतिरिक्त जे कोण आहेत इतर भाषिक, परप्रांतीय, त्यांनी काय करावं? त्याचे टॅक्स भरावा, त्याची तिकीट काढावी, त्याचे अतिरिक्त पैसे मोजावेत आणि मग ह्या सगळ्या योजनेचा लाभ उठवावा. नाही का मित्रांनो? गंमत आहे की नाही? आता मला सांगा, नवीन मुंबईमध्ये जे एअरपोर्ट तयार झालं आहे, विमानतळ तयार झालं आहे, त्याच्यामुळे मुंबईमधून कशी काय मुंबई कशी काय गुजरातमध्ये जाईल? आहे का तुमच्याकडे तर्क काहीतरी? किंवा ते अटल सेतूमुळे कशी काय मुंबई गुजरातमध्ये जाईल? कसं काय अटल सेतूमध्ये असं वाया गुजरात, किंवा त्या विमानामध्ये बसलो मुंबईला घेऊन की तो विमान उडाला त्या धावपट्टीवरून नवीन मुंबईच्या आणि गुजरातला पोचला मुंबईला घेऊन, असा काहीतरी चमत्कार घडेल का? असं काहीतरी चमत्कार घडण्याची भीती राज ठाकरेंच्या मनात वाटत असेल असं मला वाटते. त्या विमानातून किंवा त्या अटल सेतूवरून मुंबई गुजरातमध्ये जाईल. आहे की नाही गंमत? काहीतरी चमत्कार घडू शकते बाबा. कोणतरी असा बाबा बुवा, तांत्रिक मांत्रिक कोणतरी भेटला असणार राज ठाकरे यांना, असं काहीतरी चमत्कार करणारा. त्यामुळे त्यांच्या मनात ही भीती निर्माण झाली की हे जे काय योजना राबवल्या गेल्यात, ह्या मेट्रोवरती त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पुण्याला कशाला पाहिजे मेट्रो? पुण्याचे लोक तर स्वतःच्या गाड्या घेऊन फिरतात, कोणी जाणार नाही तिथे, कोणी भटकणार नाही.
आता त्या मेट्रोमध्ये पाय ठेवण्यासाठी जागा राहिली नाही. पुणेकर अगदी त्या मेट्रोमध्ये घुसत आहेत. एक व्हिडिओ मी तुम्हाला या पुढे टाकीन, मी त्याची लिंकसुद्धा टाकीन. बघा पुणेकर कसे काय त्या मेट्रोमध्ये प्रवेश घेण्यासाठी धावत आहेत गर्दीने. हेच राज ठाकरे सांगत होते की पुण्याला कशाला मेट्रो हवेत, मुंबईला कशाला मेट्रो हवेत. त्यांना भीती तीच आहे की पुण्यामध्ये मुंबईमध्ये ह्या ज्या काही योजना राबवल्या जात आहेत, ह्या योजनेतून ज्या मुंबईची आणि पुण्याची समृद्धी घडते आहे, त्या समृद्धीमुळे काय होईल, एके दिवशी ही मुंबई, पुणे किंवा अख्खा महाराष्ट्र गुजरातमध्ये जाईल अशी भीती त्यांना वाटत असते. असे अनेक मुद्दे आहेत त्याने उपस्थित केले आणि सगळे हास्यास्पद आहेत. त्याच्यावरती त्यांनी एकही पुरावा दिला नाही. कशा प्रकारे त्या गोष्टी घडू शकतील याचे कोणतेही पुरावे दिले नाहीत. कोणताही रोडमॅप दाखवला नाही. यांना काही करायचं नाही आहे. यांना फक्त खोटं नरेटिव्ह सेट करून स्वतःची राजकीय पोळी भाजायची, जे आज सगळ्यात ते भाजत आले. मराठी माणसाच्या नावावरती पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, मराठी भाषेच्या नावावरती पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. ते सगळं काय झालं, ढूस झालं. मराठी माणसाला कळलं मग आता नवीन नरेटिव्ह सेट केला पाहिजे, नवीन खोटेपणा मांडला पाहिजे. त्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? राज ठाकरे अगदी बेंबीच्या देठापासून कशा प्रकारे खोटं रेटत आहेत याची आपल्याला आता खात्री झालेली आहे. हेच ते वास्तव आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि व्हिडिओ माझा शेअर करा, लाईक करायला विसरू नका. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.